खीर बनवा काहीला घ्यावं. हा घेऊ बसा घेऊ बबिला यायचं बसा. तुम्ही आडमध्ये कुठल्या बी घेतलंय माझी ना. बबिले गोड आहे माहिती का तुम्हाला. हे बघा नाटक. मग बबू आहे ती माझी. गुलाब सुंदर सुंदर फुले. जनगण म्हणा ना. हा म्हणजे मात्र बोलते बघ कुठं मग बोलते. या चहा प्यायला. नाश्ता चालू आहे इकडे. चाय तेरा पढ़ना है तो क्या करना है. पढ़ रहा है क्या मजा कर रहा है. पळा हाँ लाव पढ़ाई लाओ. बड़ा हो के क्या बनेगा. पुलिस. पुलिस. पुलिस बनेगा तो तुम मेरे को भी पकड़ के लेके जाएगा. बोलेगा आंटी तू मेरा ब्लॉग बनाती है मेरा वीडियो बनाती है. हाँ तू नहीं ऐसा बोलेगा. हाँ? बड़ा होके क्या बनेगा. पुलिस. पुलिस ऑफिसर. मेरे को पकड़ के लेके जाएगा फिर. हाँ नहीं. बाय कर सबको. हाय कर. हाय कर. त्या गोड बसती ना तर चांगले दिसत नाही. तर मला लय म्हणजे असं हिरवं हिरवं दिसायला पाहिजे तेव्हाच मला सुंदर वाटतं. बघू शकताय तिथं पण खिडकी पैसे आलेले आहेत. मी तुम्हाला दाखवते. हे बघा येतं बघा किती भारी गुचका आलेला आहे. मस्त वाटतात ना बघायला. हे बघा गुलाबाचं फूल. 2 आले होते. एक तोडून नेलं कुणी काय की. त्यांना कामच काय तोडायला. क्यूटी क्यूटी बाळ. ही गोरी दिसते का काळी दिसते. काळी दिसते. किती बाळ हे बाळ आहे. मी पण असं बाळ होते तेव्हा मी पण सुंदर दिसत असतं. ते माझ्या मम्मी पप्पाला जाऊन विचारावं लागेल. का बघतोय ग बाबू. का बघतो. हा हाय देखो ना गाइस. बोला असं बोल. देखो ना गाइस. गाइस आहे ना गाइस. हा हे बघ देखो ना गाइस. गोड काहीतरी खा वाटले. त्याच्यामध्ये थोडासा शाबू आहे. तेच विचारलं. खीर बनवायचं. विलायची. उडकून काढते. काय काय भेटन ते शोध लावते. चारोळे त्याच्यामध्ये मनुके होते आणून ठेवलेले. खीर बनवायला घेतली तर म्हणले राईस गरम कर. जे काय ते लगेच म्हणले जेवण वाढ. आणि आल्या तर गोड विचारले का आहे गोड घरामध्ये खायला. 2-3 वेळेस विचारले. म्हणून आता इथं खीर बनवता जेवण घेतले. जेवण करून आपण गोड लगेच स्टार्ट करू. बघू शकता तिथं पापड तळाय घेतले. आमलेट पण बनवू. मधातच काय ना काय निघतंय. हे खायचंय ते खायचंय. त्याच्यामध्ये मी टाकलंय मीठ. थोडीशी लाल मिर्च पावडर. त्यांना हाफ फ्राय आवडते. हाफ फ्राय मी करणार नाही. बघू शकताय. तुम्हाला खिरीचं सामान पण दाखवते. तयार झालं होतं. 5च मिनटं लागणार होते खीरला तडका द्यायला. हे बघा खीरचं सामान. इथं एवढा शाबू मी ठेवलेला होता फ्रीजमध्ये. हे दूध पावडर. इथं खीरचा मसाला. बदाम मनुके. याला हे म्हणतात चारोळे. विलायची बारीक करायची होती गिलासामध्ये. लगे आलंच मधा जेवण गरम करा आणि गरम करा. इथं मी दूध ठेवलेलं आहे.
खीरसाठी गरम व्हायला. जे उसर गरम होतंय सोलो आवाजमध्ये. हे आहे पॅकेटचं दूध आणि हे डेअरीमधलं दूध. याला बघा मला क्वालिटी बघा क्वालिटी. मी तर जेवण करून घेते. जेवायचा टायमिंग बघायचा का? जेवायचा टायमिंग उलटे करून दाखवावं लागेल. 4:24 नाही 4 किती 4:24 झाले. चावली बघ चावली बघ का चावायली ग बबिता? 4:24 जेवायचा माझा वेळ टाइम. आणि मला वाढायचं, मला जेवण नाही का द्यायचं? ते काय दिलं बबिता कुठे? बबिता होय, तुला नाही का जेवायचं? ए कलाकारी, ओय इकडं बघ. झोपली या. ए पांढरी राडा तसाच आहे घरामध्ये. कोणाच्या घरात आहे का असा जेवताना राडा? असला तर नक्कीच कमेंट करून टाक, सांगायचं. गोड बनवून ये बनवून श्रीखंड आहे का आणि आहे का ती आहे का बनवायला लागल्यावर ये. मग आता जेवण दे, हे बनव ते बनव. या जेवायला, जेवायला बसलं. जेवायला या जेवण करायला या. चला चला सगळे जे फॅमिली असेल ती या. कशी उभा राहिली, उभा कशी राहिली. या इकडे इकडे चल. ज्यूस तरी तर दूध गरम झाले माझं, बघू शकताय तुम्ही. चांगल्यापैकी दूध गरम झाले. तिथं घेतलेलं आहे पातेलं, गॅस ऑन केलाय. तूप घेतलेलं आहे मी इकडे. जास्त टाकत नाही मी, एवढं टाकते अंदाजाने. असं 2 चमचे हा करते. इथं बघा याला पण तेल सुटलेलं आहे, थोडंसं टाकते मी. शाबू घेतला इथं, भाजून घेऊ आपण शाबू. जास्त गरम झाले. त्याला लगेच काढू आपण. तर याच्यातच सगळं हे करू का? ड्रायफ्रूट पण याच्यात टाकते आणि नंतर गरम गरम दूध टाकते. याच्यात ड्रायफ्रूट पण आपण याच्यातच टाकतो. इथं मसाला काढलाय तो नंतर टाकायचा. नंतर हे सुट्ट सुट्ट होतं, हे बगऱ्या बगऱ्या होतं. हे उकळला ना मग हे लगेच मधात कच्चा राहतो. मग आपण दूध टाकलं ना मग ते लगेच फाटल्यावानी होतं. गॅस बंद करून मला दूध टाकावं लागेल. थोडंसं पाणी ॲड करू आपण, थोडंसं. साखर टाकू याच्यामध्ये. खीर बनवा का हिला घ्यावं? हा घेऊ बबीला घ्यायचं तुम्ही आडमध्ये कुठल्या बी. घेतलंय माझी ना? बबीला गोड आहे माहिती का तुम्हाला? हे बघा नाटक. मग बबू आहे ती माझी. अजून मग खीर बनवायची ना तू बनव. माझ्या बबीला घेऊन बनवायची. मग बबू आपले किती गोड आहे बघते बबू नाटके. बबूचे नाटके बघ ना तुझ्या. आणि मग बबू आहे ना बबू. हा ते बबूला घेऊन बसा, तेच काम करा. बबूलाच घेऊन बसा. तुम्ही काय करायचं ते तुम्ही करा. आमच्या बबूला काय बोलायचं नाही. ते बिना कामाचे माणसं आहेत, बिना कामाचे. टाकते याच्यामध्ये दूध पावडर. जा तिकडं बबूला गाडीवर न्यावा जा आणि त्या झेंडा बिंडा घेऊन द्यावा जा. तिला झेंडा घेऊन द्यावा, गळ्यामध्ये ते घालावा. तिकडं शाळेच्या तिकडं फिरून आणावा जरा. म्हणजे डीजेच्या आवाजाने अजून घाबरून जाईल. त्याच्या गाठीवर त्याच्या गाठी बनवून देऊ नका. त्याच्यामध्ये दूध घेतात एका वाटीमध्ये. पण बघा नाही झाल्या गाठी. त्याच्यामध्ये पण थोडं चांगलं. त्याच्यामध्ये तो मसाला काढला होता मी. 1 वाटीच्या वर थोडीशी साखर घेतली. लागन तसं गोड बनवतो मी. जास्त गोड पण नाही आवडत, कारण का तोंड पकडतंय. बघू शकताय तिकडे. यातलं दूध मी याच्यात ट्रान्सफर केलंय. जेव्हा उकळी फुटेन जावं मी याच्यात टाकेन दूध.
इलायची पावडर हे नंतर टाकायची, आपल्याला झाकून ठेवायची. त्याचा कसा आता टाकला ना त्याचा स्वाद सगळा निघून जातं इलायची पावडरचा. तिथं गॅस कमी करते कारण का दूध माझं खालती जाऊन. त्याच्यामध्ये बारीक केलेली आहे म्हणजे साखर संगट केली होती विलायची. हे होतंय तर दूध पण इथं गरम होते तर आपण साफ करून घेऊ. सकाळीच मी गॅस घातला होता, शितोडे वगैरे बोलतात ना. डबल म्हणायचे किती घाण होती, किती घाण राहते. पॉईंट पाहिजे लोकांना, पॉईंट. चांगला ड्रेस खराब केला मी पण. वा विलायची नाही टाकली तर कसं वास यायला का. किती गाडी झाली, अजून गाडी होती त्याच्यामध्ये. आपण रोज ट्रान्सफर केलं ना ते गाडी होती. मस्त लागते पण खायला. इथं दूध पण उकळं फुटायला आले बघू शकताय तुम्ही. आणि इथं आपण इलायची ट्रान्सफर करू. ही साखर संगट बारीक केली म्हणलं. विलायची टाकली होती, आखीत टाकली होती बघू शकताय. होणार नाही म्हणून मी साखर टाकली होती. चला आता याच्यामध्ये दूध ट्रान्सफर करू आपण. पहिले सगळं टाकू. दुधाला लय दरदरा उकळा फुटलाय, आपण याच्यामध्ये ट्रान्सफर करू. आता याला झाकून ठेवू. आपण गॅस बंद करून ठेवलेला आहे. जी याची मलाई आहे ना ती नंतर टाकू. याला आपण झाकून ठेवू. याला पण आपण बंद करून ठेवले, आता फुटन बिटन खीर फुटायची. झाकून ठेवले ती जरा आपण काढून घेऊ, नंतर ट्रान्सफर करू. खीर झाली बी नाही, खीर झाली. काय काय कुठं जायचंय, बाहेर जायचंय. वाई तुम अपने हो इसकी वजह से बता रही हूँ. 26 जनवरी को स्कूल में बूंदी बटेगी, लाडू बूंदी. नको, आजच आहे संविधान, 26 जानेवारी. का पळत आली? इकडे चल, चल इकडे, इकडे चल. चल मी चालले, चल दुकानाला चालले. इकडे बघ, नाटक करू नको. कॅमेरा ऑन केला की तिकडं बघत ती. ले नाटकी आहे, नाटकी. चलो इधर मी खाऊ खायला. त्या कुत्र्याला द्यायला मी खायला. त्या कुत्र्याला देऊ का हे खाऊ? बघा या खिरीला. त्याच्यानंतर एवढी गाडी होईल नाही. तुम्हाला फक्त मी 10-15 मिनिटांनी दाखवते. त्याच्यामधली मलाई पण आपण टाकली साफ करून. पातेल्यामध्ये होती ती. ती अर्धी पण नाही राहणार नंतर. एवढी गाडी होईल ना, मस्त झाली. 10-15 मिनटं थांबू आपण. आपण इथं खीर बघू. थोडीशी गरम आहे, गाडी झाली बघा. मस्त झाली गाडी. एवढी पातळ पण नाही चांगली वाटत, एवढी घट पण नाही. खीर खायला मस्त वाटते जरा. पातळच आवडते बघा. तरी आपण केसर वगैरे काजू वगैरे याच्यामध्ये टाकले नाही, बघितले तुम्ही. जे होतं घरामध्ये सामान ते टाकले. बरे हे बघा खीरचा वास घेऊन कशा आल्यात. दरे याला तर पहिला वास आला. कशी झाली सांगा मला. कसं मांजरी वणीच वास आला आहे ना ग तुम्हाला. मांजरीला कसा वास येतोय? तुम्हाला हिप्नोटाइज बघायला का? हिप्नोटाइज ब्लू आईस. ए बघू शकताय सगळं पातेला खाली झाले. आता मीच खायची राहिले, मीच घ्यायची राहिले. मिस्टर आणि मी आहे, सगळ्याला राहिली आहे, थोडीशीच राहिली. बघू शकताय तुम्ही, सगळ्यांनी खाल्ली. वास
कुठपर्यंत गेला बोलत होते तिथपर्यंत वास गेला होता. म्हणजे मी असाच कॉल केला होता बहिणीला, तर ती बोलली काय करते, मी मला खीर बनवते, पोरींना पाठवून दे. बोलली ठीक आहे, चला मी खायला घेते. इथं मला घेते मी वाटीमध्ये या खीर खायला. खीर घेतली मी, अजून टेस्ट पण नाही केली कशी झाली कशी नाही, मी चाकून सुद्धा नाही बघितली. बघू शकतायत खायला घेतली मी खीर. शुभेच्छा तुम्हाला स्वातंत्र्य दिवसाची. आज 26 जानेवारी आहे. आज कामावर सुट्टीच होती सगळ्यांना. तर बघू शकतायत. तसं तर काय आहे, जरा खुशीचा पण दिवस आहे, काय लोकांचा दुःखीचा पण दिवस आहे. बरं नाही वाटत, पण एक गोड वस्तू खायची म्हणून मी बनवली. कारण का मिस्टर पण विचारत होते, त्यांनी पण 2दा-3दा विचारलं होतं, म्हणून आपल्यापाशी काय वस्तू होते म्हणून बनवलं होतं मी गोड. तसं काय नाही. तर डेली माझ्याकडं फ्रीजमध्ये काय ना काय असतं, श्रीखंड असतं, मिठाई असते, काय ना काय असतं. पण ते बोलले गोड खायची इच्छा होते, आणि मी पण गोड जास्तच खाते. गोड खाते तर तेव्हा तर एवढं वजन वाढले गोडनी. बघू शकताय. अजून मी खाल्ली नाही, टेस्ट करते कसं दिसतंय. चला बाय. नक्कीच ब्लॉग आवडला तर बघ शेअर करा. दिलवाली